नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळभाग स्टॉप परिसरात रविवार दिनांक 26 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात हेरले इथल्या 48 वर्षीय दीपक तुकाराम कदम यांचा मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळ आणि हातकणंगले पोलिसांच्याकडून समजलेली अधिक माहिती अशी की हेरले इथल्या माळभागावर राहणारे दीपक तुकाराम कदम हे रात्री 10च्या दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. वाहनाची गती इतकी प्रचंड होती की धडक बसताच दीपक कदम रस्त्यावर आपटून त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देऊन चारचाकी चालक कारसह फरार झाला. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR शासकीय रुग्णालय कोल्हापूर इथं पाठवला. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला असून त्याचा शोध घेण्याचे काम हातकणंगले पोलीस करत आहेत. हेरले माळभाग फाटा आणि हेरले गावभाग फाटा या ठिकाणी कोणतेच गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून या ठिकाणी रस्ता ओलांडणेही मुश्किल बनत असून त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी मजबूत गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांच्या मधून होत असून गतिरोधक न बसवल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी बोलून दाखवला आहे.